तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो सतेज कृषी व पशु प्रदर्शन कोल्हापूर येथे। तर कृषी प्रदर्शन भरवण्यामागचा उद्देश काय असतो, तर शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, त्याचबरोबर अवजारे, नवीन नवीन सेंद्रिय व रासायनिक खते, कीटकनाशके, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनाची माहिती देणे हा त्यांचा उद्देश असतो। तर मित्रांनो, तुम्हाला समोर जे दिसते हे पेडल ऑपरेटर मेश सेलर मशीन आहे। हे आपल्या डी.वाय. पाटील कॉलेज तहसीलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं मशीन आहे। तर मित्रांनो, हे पूर्णपणे मॅन्युअली ऑपरेटेड आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचे इंधन किंवा वीज वापरायची गरज नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे खूप वाचणार आहेत। त्याचबरोबर तिथे एक ऊस पीक व्यवस्थापनाचा डेमो सुद्धा होता। त्यानंतर आपल्या जमिनीची ड्रेनेज सिस्टीम कशी असली पाहिजे हे दाखवण्याचा एक त्यांनी प्रयत्न चांगल्या प्रकारे केला होता। अशाच अजून नवीन नवीन गोष्टींचा, त्याचबरोबर नवीन नवीन तंत्रज्ञानाचा समावेश तिथे होता। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या घरातून असाल तर कामातून वेळ काढून आवर्जून कृषी प्रदर्शन बघायला जात जावा, कारण तिथे नवीन नवीन तंत्रज्ञान, त्यासोबत नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि ते प्रयोग आपण आपल्या शेतीमध्ये करून नक्कीच आपण उत्पादन वाढवू शकतो। हे सगळं बघितल्यानंतर आम्ही तिथे शाहू महाराजांची धान्यापासून काढलेली रांगोळी बघून आम्ही आलो पशुपक्षी विभागाकडे। तर मित्रांनो, ही होती जगातील सगळ्यात छोटी म्हैस राधा, त्याचबरोबर अमेरिकन जातीच्या शेळ्या, अनेक प्रकारच्या कोंबड्या, त्यानंतर जाफराबादी जातीचा सुलतान नावाचा रेडा, त्याचबरोबर मुर्रा जातीचा युवराज, त्याचबरोबर पंढरपुरी, त्यानंतर अनेक जातीचे रेडे तिथे हजर होते, त्याचबरोबर अनेक प्रकारचे घोडे। आणि हा म्हणजे कोल्हापूरकरांचा लाडका कोल्हापूरकर, याचं नाव तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि महाराष्ट्राची शान म्हणले की सगळ्यात पहिला नाव येते पुढे, ते म्हणजे खिल्लार। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या।